अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आजचा आहे न्यू व्लॉग जो पुन्हा मी वीकेंडला सुरू करते नेहमीप्रमाणे। सो तुम्ही जर या आधीचे व्हिडिओज पाहिले असतील ज्यामध्ये आम्ही तो ग्रेट इंडियन सेल जो होता त्याच्यामध्ये गेलो होतो, खूप सारी क्रॉकरी आणली होती, कपडे आणले होते। पण ह्या व्लॉगमध्ये मी शिफ्टिंग प्रोसेस दाखवेल की नाही किंवा आमचं घरातलं जे काय गोंधळ आहे आय डोंट नो मी ते व्लॉग करेल। बट मी आत्ता चालली आहे पुन्हा त्या सेलला जो मी तिथे दाखवला होता, कारण मला फार आवडलं तिथलं सगळं। वेल फर्निश्ड आणि आमच्या घरी शिफ्ट होतं आमच्याचं, सो आम्ही त्यासाठी काही नवीन गोष्टी अजून घ्यायच्या ज्यामुळे तिकडे आल्यावर लक्षात आलं की तिथे हे छान होतं ते छान। 1 hour later. चला शॉपिंगला जाऊया, तुम्ही पण चला। Finally! आम्ही पुन्हा एक ते फ्लॉवरचा मसाला घेतलाय, बघू मम्मा। फ्लावर मसाला म्हणत त्याला काय म्हणतात? मंचुरियन मसाला। इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास। घेतलाय ज्यात आम्ही फ्लॉवर तळलेले। मम्मा टोमॅटो याला इथं परत खाऊ घ्यायला। मला पण टोमॅटो नाही भेटला बरं का त्या दिवशी। और लहसुन की पापड़ी क्यों? तले हुए नहीं है क्या? ठीक है, आगे से जाके आते हैं ना फिर हम। जायचं मग पुढे? रोड हाच है ना? हाँ, लहसुन इधर से जाएंगे। नको माहितीये मला ते, तू फिरव ना। मी जास्त छान हात दाखव। कस तरी होतंय, छान आहे ग। कितीला आहे? नको, पण माझ्याकडे ऑलरेडी ग्वाशर आहे, तेच मी नीट वापरत नाही। मम्मी होल्डर मला ते सिलिकॉन घ्यायचं होतं। अगं भास ना, आता ती किती इमली घेत आहे? दोघं घे ना ती। हा, शेअर करा, खूप आहे ती। अरे चल बा मम्मी, मला सिलिकॉन मोल्ड घे ना तो। कशासाठी? बर्फासाठी घे ना प्लीज। वाटेत घे, मी तुला बर्फ तयार करून देते। वाटेत पाणी टाकलं तरी बर्फ निघतो। घे ना मम्मी। अरे काय चाललंय तुझं? काय पाहिजे तुला? काय ते आवरा, चला पटकन शेअर करा ना, संपून टाका। स्कर्ट आणि प्लाझो घ्यायला। हाँ ऐसा सेम लेके गए हम। लाइट पिंक है ना उसके साइड में, देखो बाहर आया ना लाइट पिंक। अरे नहीं भैया, थोड़ा ऊपर, वो हाँ ऊपर जो पकड़ा है ना उसके साइड में, हाँ वो वाला। अरे नहीं नहीं मत खोलो, ऊपर से अच्छा दिखाओ। मम्मी हा त्यांच्या हातातला बघा, मस्त आहे अगं, बघू मस्त आहे। मम्मी मस्त आहे हा। मला तो छान आहे। काय? टोमॅटो। मम्मी ते पास्ता बघ ना, पास्ता खायला पाहिजे का? घ्यायला घरी। हे घे ना, चहाचं घे ना, ते केटल घे ना। स्माइली घेऊन मला केटल हवी आहे मम्मा। तर दाखवून हात वर कर। हवी आहे अगं। मग हे पाण्याचं घेऊया का? हे पडायला लागले हे ना गणपती, अगं सगळ्यांकडे थोडं थोडं सामान। हा तसं पकड, पिशवी दे। हा ते मम्मीकडे दे। हा असं कर। मम्मा बघ हा कप ह्याला का? कसलं अय्या, त्याच्याकडनं नको घेऊ, पण त्या माणसाकडून। छान आहे ग। कुठून आणला? काय त्याच माणसाकडून आणलं त्यांनी। खूप क्यूट आहे ना। काय करणार आहे? शो पीस मध्ये, शोकेस मध्ये वापरू शकतो आपण, नाही असं नाही आहे। बघू काय घेतलं मग, ते पण हिंदीच्या हातात। कोणता? तो पण छान आहे मार्बलचा। ऐका ना ग, हे हिच्या हातात हे कशाला घेतोय भूत?
मला ना शोपीस म्हणून पाहिजे होतं, पण मला केटल हवी होती चहाची. हा बघ बरं हँडलला टोस्ट वाटतं. एवढं काय मम्मा टोस्ट? काय नाही ग, छान तर आहे. कुठं काय टोस्ट आहे मम्मी? हँडल नाही, ते दाणं बाहेर आले ते तर साध्या आपल्या कपांना पण असतं की थोडंफार. एवढं काय नाही वाटत आहे. वाटतंय मग येल्लो पण छान आहे. आपण येल्लो काहीच घेतलंय त्या दिवशी भांड. गोल आहे बघ. येल्लो मॅच होईल कापासोबत. हा छोटासा आहे बघ तो. शोपीस म्हणूनच ठेवायचा ग. मम्मी मी तर म्हणते ते हँडवॉशचं पण घे. हँडवॉश खूप छान आहे. अय्या केवढं छान होतं. मम्मी हा सेट घेते का एक छोटा भांड्या गुंडाचा? मग घे ना ग, किती छान आहे. छोटी बच्ची हो क्या? मम्मी तो एक छोटा सेट घे ना, कप बशी आणि तो कॅट. अगं तो ठेवायला खूप छान घे ना मम्मी. कितीला विचार ना, कसलं घोडे अगं. ओ भैया सुबह सुबह लेके जाते हम. हा आम्ही आता एवढ्या सगळ्या वस्तू घेतल्यात, पण आम्ही आलोय 2 गाड्यांवरती सेपरेट. तर एवढं सगळं कॅरी करायला जमत नाहीये, म्हणून आम्ही ठरवलं की उद्या सकाळी कार घेऊन यायची आणि मग घेऊन जायची. पण खूप छान छान वस्तू घेतल्या. सवय नाही ना एवढ्या थंड गोष्टी आपल्या आजूबाजूला बघायची, मी म्हणून म्हणलं आमची ऑर्डर नाही. दिस इज माइन मोस्ट कलरफुल. पाणीच वाटतं ऍक्च्युली त्या माहिती का. चोर चोर मग ते टॅक्टच असतं त्यांची क्वांटिटी वाढवायची. त्याने काय केलं? कर कर तू पण कर. आईस ॲडिक्ट काही करता बाबा तुम्ही. कहाँ से आते हैं? मिशन सक्सेसफुल. मम्मी ते प्यायचं आहे बरं का. स्ट्रॉ दे जरा तुला. माझं नाही, माझं स्ट्रॉ दे. कशाला? 2 स्ट्रॉ चमचा होती. मला स्ट्रॉ असं गिळगिळीत नको. दे माझा स्ट्रॉ आता. दुरुपयोग झालायला. ही बघ कसली भारी एका सटासट एका स्ट्रॉने खाते. आईस फेचिंग. मला एवढं अख्खे तसेच पडलेत बर्फ अजून, जे मी नाही देणार आहे. मम्मी सांग हे खूप पिली आहे माझ्यातलं. स्पेट भारी लागते. पिऊन म्हणायचं स्पेट भारी. आम्ही ते आत्ता घ्यायला चाललोय सगळं. तर जे काय आमचं काय होतं तबला आणि बरंच काय काय शोच्या वस्तू घेतल्या होत्या त्या खूप हेवी होत्या. तर त्या गाडीवर आम्हाला नेता येत नव्हत्या, म्हणून काल असं ठरलं होतं आज सकाळी जायचंय. तर आम्ही चाललोय आता कार वगैरे घेऊन. आरव चाललाय मदत करायला, सगळं सामान मागे धरून बसणार आहे तो. तर आम्ही निघालोय आणि मम्मी म्हणते की आता जे काय आपण घेतोय ते डॅडींना सरप्राईज ठेवायचं, कारण आम्ही त्यांना सांगितलंच नाही. आम्ही काल बोललो की आम्ही फक्त कपडे घेऊन आलोय. सो आम्ही काय करणार आहे की ते सगळं रॅप करून, सगळं कागद वगैरे लावून व्यवस्थित त्या माणसांकडनं रॅप करून घेणार आहे आणि तसंच ठेवून देणार आहे. आणि एकदा जेव्हा आम्ही शिफ्ट होऊ आणि पूर्ण घराचं काम होईल त्यानंतर त्याची जेव्हा ठेवायची वेळ येईल सगळी, त्यावेळेस अचानक डॅडीला दाखवणार की आम्ही हे असं असं आणलं म्हणून. कारण त्या अशा बऱ्याच मोठ्या मोठ्या शोच्या वस्तू ज्या खूप अट्रॅक्ट होतील हॉलमध्ये ठेवायच्यात मोस्टली त्या. सो बघूया आपण मे बी हा व्हिडिओ कंटिन्यू करून ह्याच्यातच ते सगळं A few moments later. पण जेव्हा जेव्हा आम्ही ओपन करू तेव्हा मी तो वाला व्हिडिओ ह्याच्यावर अटॅच करूनच हा पूर्ण व्हिडिओ टाकते. चला आता जाऊया. इथे काल जिथे आलो होतो आज तर सगळं त्यांनी स्टॉल्स वगैरे काढलेत, कारण आजचा त्यांचा लास्ट डे आहे.
तर अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात का आम्ही पटापट आठवतोय म्हणजे उरलेल्या गोष्टी घेऊन जायला. चला हे 2 घेतलं होतं आम्ही. मला आठवत नाही मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलंय की नाही. मी तोपर्यंत दाखवते आम्ही कसं घेतलंय. सो आम्ही हे 2 घेतलेत, हे असे 2 घेतलेत आणि अजून काय घेतलंय, एक असा बाऊल घेतलाय तो तिथं जो अरे तो दाखव रे आपण जसा घेतलाय तसा. ते हा गोल गोल बाऊल तो. हां असा एक बाऊल घेतलाय. अजून काय घेतलंय आपण, असा घेतलाय का? अच्छा हां राईट. हां बरोबर इकडे हां असा वाला आहे. आणि अजून काय घेतलंय बरं, त्या तिकडच्या 2 मूर्त्या घेतल्या तिथे जे ढोल वाजवतात ना. हां मी दाखवते. तो एक माणूस आणि ती बाई घेतली आहे तबला वाजवणारे. अजून घेतलंय बरं का, 1 मिनिट. हां नाही बस एवढंच. हे 2 मूर्त्या आहेत, त्याच्या खालचा एक बाऊल आहे आणि तिथे तर तबला आहे. अशा सगळ्या वस्तू घेतल्यात. हे आम्ही एकदम व्यवस्थित पॅक करून घेतलं की जसं महिनाभर जरी काढलं नाही तरी याला काय होणार नाही आहे. सो हे सगळं पॅकिंग एक वेळ मी दाखव. इकडे खाली थोडंसं सामान आहे आणि इकडे हे 2 तबला आहेत. सो एकदम आम्ही नीट पॅक करून ठेवलं आहे की कारण आता हे सगळं शिफ्टिंग होणार आहे, मग घर तिथे जाऊन परत आम्हाला पुन्हा अरेंज करायचं आहे. तर ह्या सगळ्या गडबडीत या नाजूक वस्तू फुटून जातील. तर मोस्टली आम्ही सगळं गाडीतच ठेवू किंवा घरी पण ठेवलं तरी बाल्कनी वगैरे कुठंतरी ठेवून देऊ. आणि सगळ्यात शेवट जेव्हा घर सगळं सेट होईल तेव्हा सगळं निघणार आहे बाहेर. म्हणून हा ब्लॉग मी तेव्हा कंटिन्यू करेल. मे बी जेव्हा पूर्ण घर होईल, आमची सेटिंग होईल आणि हे सगळं मी जागच्या जागी ठेवेल तेव्हा हे दाखवायला बरं पडेल. म्हणून आता एकदम सांभाळत हे चालवलं आहे घरी, कारण ह्याला आम्हाला खूप दिवस सांभाळायचं आहे. पण हा सेल संपून जाणार होता. आज लास्ट डेट होता त्याचा 7 एप्रिल, त्याची लास्ट असणार होती. म्हणून आम्ही थोडी गडबड केली आहे सगळं घ्यायला, बाकी काही नाही. आणि आज भयानक ऊन आहे बाहेर, खूप जास्त टेम्परेचर वेड्यासारखं. गाडी पण आमची पूर्ण गरम पडली, आम्हाला गरमीने नको झालंय. सो निघालोय आम्ही आता. अरे उन्हामुळे काहीच सुचत नाही आहे. सो चला हा व्हिडिओ आपण तेव्हा कंटिन्यू करूया जेव्हा आम्ही हे सगळं अनबॉक्स करूया. चलो भेटूया आम्ही तेव्हा.